आपल्याला पाहायचं आहे फिफ्थ क्वेश्चन. सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. काय सांगितलेलं आहे? सम ऑफ द रूट्स ऑफ अ इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजेच आता आपल्याला काय करायला लागेल? सुरुवातीला आपल्याला त्याचा जो प्लस आहे ते उत्तर काढावं लागेल. मग आपल्याला त्याचा प्रोडक्ट जो आहे तो काढावा लागेल आणि मग आपल्याला केची व्हॅल्यू माहिती पडेल. मग आपण आता काय करूया? सुरुवातीला आपण कंपॅरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ने करून आपल्याला a b c ची व्हॅल्यू माहिती पडेल. मग आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा यांची व्हॅल्यू काढू. मग ती आपण पुट करू. म्हणजे आपल्याला अल्फा इंटू बीटा म्हणजे प्रोडक्ट किती आहे आणि त्याचं प्लस किती आहे दोन्ही माहिती पडेल. मग आपल्याला जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे म्हणजेच ही जी इन्फॉर्मेशन आहे सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्ट आपल्याला डबल करावं लागेल तेव्हा आपल्याला त्याची सम मिळणार आहे. मग त्या प्रकारे आपण इक्वेशन तयार करू आणि आन्सर काढूया. लिहून घेऊया आपण एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इक्वल टू 0. आता कंपेअरिंग करताना के प्लस 3 जो आहे तो आपला पूर्णपणे जो आहे तो आपला सी आहे. ओके. कंपॅरिंग करताना आपण जेव्हा कंपॅरिंग करणार आहोत त्यावेळेला आपल्याला सीमध्ये काय मिळतं? एकच नंबर मिळतो. मग तुम्ही चुकून म्हणाल की हा प्लस 3 नुसता लिहायचा आहे, तर नाही आहे. मायनस 4kx प्लस के असं काही होणार आहे का? विचार करा. नाही होऊ शकत आहे. जेव्हा दोन नंबर्स दोन्ही टर्म सारख्या असतील आणि त्यामधले जे कोएफिशियंट्स आहेत ते वेगवेगळे असले की आपण त्यांचं उत्तर काढू शकतो. अन्यथा आपण त्यांना प्लस करू शकत नाही आहोत. मग के प्लस 3 हा पूर्णपणे आपला सी आहे. मग आपण लिहून घेतलेलं आहे कंपेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 करून a इज इक्वल टू काय आलेलं आहे? एक्स स्क्वेअर आहे म्हणजे 1 आहे. b इज इक्वल टू किती आहे? मायनस 4k. कारण x हा त्याचा व्हेरिएबल आहे म्हणून आपल्याला तो लिहायची गरज नाही. मग आपण लिहून घेतलं मायनस 4k आणि c इज इक्वल टू के प्लस 3. मग आपण अल्फा प्लस बीटा काढलेलं आहे. अल्फा प्लस बीटा काढल्यानंतर आपला आन्सर काय आलेला आहे? अल्फा प्लस बीटा याचे आपला फॉर्म्युला काय आहे? मायनस बी अपॉन ए. मग आपण लिहून घेतलेलं आहे मायनस आपला बी किती आलेला होता? मायनस 4k आलेला होता. बरोबर आहे. तो लिहून घेतला आपण इथे मायनस 4k अपॉन ए किती आहे? 1. म्हणजे आपला आन्सर काय आलं? मायनस बाहेर असल्यामुळे आपला आतमधलं साईन्स आहे ते बदलणार आहे. म्हणजे काय होणार आहे? प्लस होणार आहे. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4k. आता त्याचं मल्टिप्लिकेशन काढूया, प्रोडक्ट काढूया आपण त्याचा फॉर्म्युला आहे सी अपॉन ए. सी किती आहे? के प्लस 3 अपॉन ए इज इक्वल टू 1. म्हणजे अल्फा प्लस बीटाने अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू किती आहे? के प्लस 3. म्हणजे परत त्याचा प्रोडक्ट आहे के प्लस 3. आता म्हणूया सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. म्हणजेच काय झालं? सम ऑफ द रूट्स काय आहे आपला? कुठे गेला सम ऑफ द रूट? 4k. तो कसा आहे? डबल देअर प्रोडक्ट. मग आपण काय केलं? के प्लस 3 हा त्याचा प्रोडक्ट आहे त्याला डबल केलं म्हणजे 2 इन द ब्रॅकेट के प्लस 3. मग आपण लिहून घेतलं 4k इज इक्वल टू 2ने आता के प्लस 3ला आपलं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 इंटू के 2k प्लस ॲज इट इज 2 इंटू 3 6. म्हणजे आपल्याकडे इक्वेशन काय तयार झालं? किंवा आपण म्हणूया 4k जवळ आपण छोटा नंबर जो आहे 2k तो घेऊन येऊया. म्हणजे काय झालं? 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. मग आन्सर आलं 2k इज इक्वल टू 6. देअरफॉर k इज इक्वल टू 3. आपल्याला केस तर काढायला सांगितला होता. आपल्याला मिळालेला आहे आन्सर.